हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या फुल ब्लॉगमध्ये. तर सकाळी उठून 6 वाजता आलो होतो डेअरीवरती. 6:30 झाली. आपल्याला झाडून वगैरे दुकान साफ करून घेतली. सगळा कचरा जाळून टाकला, कारण की कचरा फार होतो दुकानासमोर. 7:30 वाजता भरत होती शाळा, कारण की 7:30 वाजता ती शाळा. त्यानंतर आला होता येडं कंपनीतून बघत होतो वही. म्हणलं बघ बाबा, तिथून मी बसलेलो होतो मध्ये, आणि या प्रचारवाल्याच्या गाडीने इतकं परेशान केला. किर 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 ही गेली का ती. आता तुम्ही पहा पूर्ण व्हिडिओ, किती गाड्या आता तेव्हा दुसरी, त्याच्यानंतर ती तिसरी. अरे डोकं खराब करून टाकलं रे बाबा यांनी. येऊ म्हणतात मग फोटो काढ, म्हणतात ठीक आहे. का नाही म्हणतात काय करू दादा, म्हणलं थांबतो व्हिडिओ घेतो. आर्यन करत होता कस्टमर, पहिल्यांदा आर्यन आज कस्टमर केले ते. चला येऊ द्या गाड्या. नुसत्या गाड्या भंड करून ठेवल्या, इलेक्शन हे करून लोकांचे डोके खवरून राहिले. त्यानंतर आपली चप्पल तुटली, बाबाकडे शिवून घेतली. तिथून आम्ही चाललो होतो थोडंसं बाहेर, कारण की मला आणायचं होतं दुकानातला थोडासा माल. त्यानंतर मी ना तिथे चाललो होतो माल आणण्यासाठी. आदित्यला म्हणलं थांब आपलं पण एक व्हिडिओ घेऊ. ते म्हणे घे. घरी आलो, प्रज्वलचं चालू होता धिंगाणा. म्हणलं काय करूला, म्हणे तू हा व्हिडिओ नको घेऊ. त्याला आणलं मावशी तिथून, कारण की तो मला नाही ट्युशनला. तिथून मी चाललो होतो आता डेअरीवरती. आपलं ते संध्याकाळचं कार्यक्रम, दूध घ्यायचं आणि नेऊन टाकायचं. मोठी गाडी घेतली, दूध घेऊन चाललो तुम्ही टाकायला. तिथून आलो होतो वापस डेअरीवरती. मोठी गाडी उभी करून निघालो होतो धिंगाणा. म्हणलं दुकानासमोर धिंगाणा नका घालू. मग आला होतो 9 वाजता कारण की सगळे पोरं जायला चौकातली प्रचारासाठी. तिथून आलो होतो क्रिश म्हणे मी बांधून तो दूध. म्हणलं बांध. त्याला आया तो हसू. म्हणलं कशाच हसू येत होतो. तिथून आलो तुम्ही घरी. आता चाललो होतो घरी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.